राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये नणंद विरुद्ध भावदय असा सामना रंगताना आपण पाहिलाय. पवार कुटुंबामध्येच हा लढत होती आणि आपण बघितलंय की एक नव्हे दोन नव्हे 1.5 लाखाच्या अधिक मतांनी खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय झालेला आहे. आपल्याबरोबर आता शर्मिला वहिनी पवार आहेत आपल्याबरोबर आणि यांची ओळख मी करून देतो. हे आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार, त्यांच्या सुविद्य पत्नी शर्मिला वहिनी पवार. मला सांगा वहिनी, की एकीकडे संपूर्ण आपण बघितली भली मोठी ताकद आणि एका बाजूला सर्वसामान्य जनता आणि मतदार, कसं बघता काल झालेल्या या निवडणुकीमध्ये? तुम्ही ताकद म्हणता एका बाजूला होती, परंतु आमच्या बाजूला आम्ही सर्वसामान्य जनता हीच आमची खरी ताकद होती आणि पवार साहेब आमच्या सोबत होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं जो विजय झाला तो साहेबांवरती जी लोकांची निष्ठा किंवा साहेबांवरती जे प्रेम हे लोकांनी काल त्यांच्या मतदानातून दाखवून दिलं. आपण बघितलंय की अजितदादा म्हणायचे की बारामतीचा केलेला विकास आणि भविष्यात जर आपल्याला इंदापूर असेल, दौंड असेल, पुरंदर असेल, खडकवासला असेल, बोर असेल, या ठिकाणी जर विकास हवा असेल तर आपण मोदींना साथ दिली पाहिजे. म्हणजे मतदारांनी मोदीला टाळलं असं म्हणायचं का अजितदादाला टाळलं असं म्हणायचं? नाही, मला असं वाटतं, हे बघा, जे काही आतापर्यंत विकास झालेला आहे बारामतीमध्ये, मी असं म्हणणार नाही की कोणीच विकास केलेला नाहीये. कोणी असेल जे जिथलं हे नेतृत्व इथे होतं आहे, यांनी सर्वांनी चांगलं काम केलेलं आहे. यापुढे देखील ते करत राहतील. परंतु मला असं वाटते की साहेब जेव्हा सोबत आहेत तर माझी निष्ठा साहेबांवरती नक्कीच थोडीशी जास्ती आहे, कारण ते वडीलधारी आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे बारामतीच नुसतं नव्हे तर इतर जे तालुके आहेत तिथे देखील 100% विकास होईल. आपण बघितलंय की बारामती म्हटलं की पवार आणि पवार म्हटलं की बारामती. आपण सर्व जे आम्ही जिरायत भागातील अभ्यास केला, तिथल्या ज्येष्ठांशी संवाद साधला, त्यांचं म्हणणं एकच होतं की आम्हाला पवार कुटुंबीय पाहिजेत, पवार कुटुंबियामध्ये फूट नाही पाहिजेत. आम्ही आता साहेबांनाच मानणार आणि आता विधानसभेला अजितदादांना 2 लाखाच्या पुढे आम्ही लीड देऊ. आता अजितदादा आम्हाला माफ करतील असं देखील ते सांगायला विसरले नाही आणि त्यामुळं ही जी निवडणूक आहे जनतेने हातामध्ये घेतला आपण बघितलं. कसं आहे जितेंद्र, बारामतीची जनता ही अतिशय सुज्ञ जनता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातीलच मी म्हणेन, आणि ते योग्य वेळेला योग्य निर्णय घेतील अशी मला 100% खात्री आहे. चंद्रकांत पाटील बारामतीत येऊन म्हणाले होते की पवारांचा पराभव आम्हाला करायचा आहे. बारामतीकरांना हे पटलं नाही? नाही, निश्चित नाही, खरंच नाही. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की चंद्रकांत दादांनी असं वक्तव्य करायला नको होतं. आणि पण म्हणतो कधी कधी आपण ना, जे होतं ते चांगल्या करताच होतं. कदाचित त्यांनी येऊन इथे वक्तव्य केल्यामुळे आमच्याकडे जी बारामतीची जनता आहे त्यांना हे साहेबांबद्दल हे असं वक्तव्य केलेलं अजिबात आवडलेलं नाही आणि कदाचित हा एक टर्निंग पॉइंट देखील असू शकतो. आज आपण बारामतीत बघितलं की एका बाजूला हार आहे तर दुसऱ्या बाजूला आपण म्हणतोय की विजय आहे. निश्चितपणे जसं आपण म्हणतो, एका डोळ्यात दुःख आहे, एका डोळ्यात आनंद आहे, परंतु शेवटी हे राजकारण आहे. इथे हार जीत ही होणारच होती आणि आम्ही एक बाजू घेतलेली होती. त्याच्यामुळे विजयी इकडे झालेला जरी असला तरी दुसऱ्या बाजूला देखील जे काय घडलं ते काय चांगलं घडलेलं नाहीये आणि त्याची देखील आम्हाला खंत निश्चितपणे राहील. आपण बघितलं की पवार एका बाजूला संपूर्ण पवार कुटुंबीय आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचं कुटुंब. कुठंतरी बारामतीकरांना खटकतंय. ही सर्व आपलं पुन्हा एकदा जी आपण बघितलं की दिवाळीला आपण एकत्र यायचो, सर्व सण समारंभ असेल त्या वेळेस आपण एकत्र यायचो, ही परत हे कुटुंब एकत्र येण्यासाठी आपण प्रयत्न कराल? 100%. आणि मला असं वाटत नाही की पलीकडे पण जे आहेत त्यांना देखील ह्याच्यातलं काही व्हावं अशी त्यांची देखील मानसिकता असेल असं मला अजिबात वाटत नाही. आणि येणाऱ्या दिवाळीला तुम्ही आम्हाला सर्वांना एकत्र पाहाल आणि सर्वांनी एकत्र राहावं. शेवटी कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये फूट पडणं हे बारामतीकरांना देखील ते आवडणार नाहीये.
आपण बघितलं की पाठीमागच्या वेळेस पार्थ पवार नाराज झाले होते, त्यावेळेस याच ठिकाणी येऊन त्यांची नाराजी काढली गेली आणि नंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात झाली. काय पाठीमागचा किस्सा तुम्हाला आठवत असेल तर काय सांगा? नाही न विसरण्यासारखा नाहीच आहे तो किस्सा, परंतु शेवटी पार्थ माझा पुतण्या आहे ना, माझ्या मुलासारखा आहे आणि त्याला जेव्हा तो अडचणीत असतो किंवा जेव्हा येतो, तेव्हा त्याच्या पाठीशी उभं राहणं हे काकी म्हणून माझं पण कर्तव्य आहे ना. तर आता आपण जरी पवार कुटुंबियात फूट पडली असली, तरी बारामतीच्या मतदारांना आपण कशा पद्धतीने आभार माना? बारामतीची जनता यांचं पवार साहेब, जसं मी मगाशी म्हणाले, की पवार साहेबांवरती जे एक निष्ठा आहे, प्रेम आहे आणि ज्येष्ठांचं आशीर्वाद आणि सर्वसामान्य कार्यकर्ता यांनी खरं तर कशाचीही भीती न बाळगता किंवा जीवाचं रान केलं असं जेव्हा आपण म्हणतो, तर मला खरंच या सर्वांचे मनापासून आज इथे या तुमच्या प्लॅटफॉर्मवरती मनापासून त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करावेसे वाटतात. त्यांनी खूप मन लावून काम केलेलं आहे आणि आज दाखवून दिलेलं आहे की बारामती पवार साहेबांना कधीच सोडू शकत नाही. एका बाजूला आपण आनंद व्यक्त करताय, दुसऱ्या बाजूला आपले जावलं दुःख झाले, तर ही दुःख कमी करण्यासाठी आपण कसा आधार द्याल? आता खरं तर प्रत्येकाला थोडासा वेळ दिला पाहिजे आपण या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी. कारण परिस्थितीमुळं माणूस खरं तर कधी कधी काही निर्णय घेत असतो आणि निश्चितपणे मला असं वाटतंय हे एकदा थोडंसं निवळलं की वातावरण देखील चांगलं होण्यास मदत होईल. आपण बघितलं की घाईघाईने जी काही उमेदवारी दिली गेली, म्हणजे अवघ्या एक महिना राहिला होता आणि त्यावेळेस उमेदवारी दिली गेली आणि अचानक ही धावपळ, मतदारांशी संपर्क साधता आला नाही, त्यांच्या प्रत्येक ठिकाणी ते पोहोचू शकले नाहीत. असं काय याबद्दल आपण काय सांगू? नाही, आता ते मी सांगू शकणार नाही, कारण त्यांनी देखील प्रयत्न निश्चितपणे त्यांच्या बाजूनी केले असणारच. परंतु आम्ही कोण समोर उमेदवार आहे याच्यावरती आमचा भर नव्हता. आम्ही एक भूमिका घेतली होती की शेवटी आम्हाला ताई, आपल्या घरातली ती लेक आहे, साहेब आहेत, वडीलधारी आहेत, हीच आमची भूमिका होती आणि म्हणून आम्ही त्या मार्गावरती आम्ही जात होतो. समोर कोण आहे, विरोधक कोण आहे, या गोष्टीकडे आम्ही फारसं काही लक्ष दिलं नव्हतं. पुन्हा एकदा पवार कुटुंब एकत्र येण्याकरिता आपण खरंच प्रयत्न कराल आणि काय साथ घाल? अरे म्हणजे न्यूज 18च्या माध्यमातून बारामतीकरांना पाहिजे की पवार हे कुटुंब आम्हाला एकत्र पाहिजे, फूट नकोय आणि आम्ही फक्त पवारांना मानणार आहे. हे बघ, मी मगाशी देखील सांगितलं की कोणाला हे आवडेल, नुसतंच बारामती नव्हे पण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारत देशामध्ये पवार साहेबांना जिथे जिथे मान आहे, ओळख आहे, ताईंना ओळखलं जातं, एक उत्तम संसदपट्टू म्हणून त्यांचं नाव आहे, तर कोणाला असं वाटेल की कुठल्या तरी आपल्या एखाद्या पवार कुटुंब हे एक आदर्श कुटुंब सर्वत्र आपण पाहत आलेलो आहोत, तर सर्वांनाच ही एक मनामध्ये भूमिका आहे, भावना आहे की एक भाऊ म्हणून, एक बहीण म्हणून, एक काका म्हणून, एक नातं म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र यावं, ही प्रत्येक बारामतीकराची, प्रत्येक महाराष्ट्रातला जनतेची ही निश्चितपणे एक इच्छा आहे आणि ती आम्ही त्याच्यासाठी 100% प्रयत्न करू. भविष्यात खरंच पवार कुटुंब एकत्र झालेलं सर्वांनाच आवडेल. जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती.